नीलमताई गोरे, नरहरी झिरवाजी, सुनील तटकरेजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, मंगल प्रभात लोढ़ाजी, दीपक केसरकरजी, उदय सामंतजी, विजयकुमार गावितजी, रवींद्र चव्हाणजी, संजय बनसोडेजी, आशिष शेलारजी, आनंदराव अडसूळजी, भावनाताई गवळी, रुपालीताई चाकणकर, चित्राताई वाघ, त्याचप्रमाणे जयदीप कवाडेजी, तमिल सेल्वनजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम मी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की पहिल्यांदा काश्मीरमधनं 370 कलम हटलं पाहिजे आणि काश्मीरमध्ये जाण्याकरता त्या काळामध्ये विजा घ्यावा लागायचा, परमिट घ्यावं लागायचं, ते संपलं पाहिजे म्हणून मोठं आंदोलन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केलं आणि त्या आंदोलनातच शेवटी पोलिसांच्या कोठडीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला। आज त्यांच्या स्मृतीला या दिनाच्या निमित्ताने मी अभिवादन करतो आणि आपण सगळे महायुतीचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आज मुंबईमध्ये आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। खरं म्हणजे नुकतेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि दादांनी सांगितलं की आपल्याला अपेक्षित असा विजय त्यात मिळाला नाही। खरं म्हणजे काल ज्यावेळेस भारतीय क्रिकेट टीम आली होती त्यावेळेस मी म्हटलं की राजकारणामध्ये कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो, जिंकतं कोणी, मतं कोणाला मिळतात, कोणाचा विजय होतो, कोण सरकार बनवतं, याचा काही नेम नसतो। आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणते आमचा प्रचंड मोठा विजय झालाय। हे खरं आहे की आपल्यापेक्षा त्यांना जास्त जागा मिळाल्या, पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं मिळाली आणि महायुतीला 2,48,00,000 मतं मिळाली। केवळ 2,00,000 मतं आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळाले, पण या 2,00,000 मतांमुळे त्यांच्या 30 जागा त्या ठिकाणी आल्या। आता आपण जर निर्धाराने मैदानात उतरलो तर निश्चितपणे 25,00,000 मतं आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेऊ आणि मी 25,00,000 म्हणतो 50,00,000 घेऊ, पण 20,00,000 मतं जरी आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेतली तरी देखील 200 जागा आपल्या निवडून येतील। एवढी ताकद आणि एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये टेक्निकली जरी आपला त्या ठिकाणी पराजय झाला असला तरी देखील महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे। आपल्याला लक्षात आलंय, खरं म्हणजे ते रोज खोटं बोलत होते, पण आपण देखील थोडंसं त्या ठिकाणी गाफील राहिलो की तर नेहमीच खोटं बोलतात, यांच्यावर विश्वास कोण ठेवेल। पण दुर्दैवाने रोज खोटं बोलल्यानंतर लोकांच्या मनावर काही परिणाम होतो हे आपल्या लक्षात आलं आणि मी जसं सांगितलं की आपली लढाई ही तिकडच्या 3 पक्षांशी नव्हती, आपली खरी लढाई चौथ्या पक्षाशी होती। तो चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह, रोज खोटं बोल पण रेटून बोल, आणि त्या खोटं बोल पण रेटून बोल अशा ज्या काही त्यांच्या पद्धती होत्या त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला आणि त्याचाच फटका आपल्याला पडला। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य जे असतं ते चिरकाळ जिवंत राहतं, असत्य जे असतं त्याचा मृत्यू लवकर होतो, त्याचं जीवन काही फार मोठं नसतं। असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येते, पण दुसरी निवडणूक त्याच्या भरोशावर जिंकता येत नाही। त्याच्यामुळे आता यांच्या असत्याचं जीवन संपलेलं आहे। अर्थात त्यांना एक चटक देखील लागली आहे खोटं बोलायची,
म्हणजे घरी आपल्या नवरा बायकोशी जरी हे खरं बोलत असतील का, मला आता थोडी शंका वाटते. सकाळपासून रात्रीपर्यंत